आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी रोहिणी वानखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत करते। चर्चा तर होणारच। एका 30 वर्षीय अनोळखी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळलेल्या अवस्थेत फेकून दिल्याची घटना भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळनेर गावात घडली आहे। या प्रकरणी कोणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर येथील सुभाष विठ्ठल म्हात्रे यांच्या शेतात या अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आल्याने स्थानिक पोलीस पाटील अशोक उमाकांत जाधव यांनी या घटनेची माहिती कोणगाव पोलिसांना दिली। या माहितीच्या आधारे भिवंडीचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी पूर्व नितीन कौसाडीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, गुन्हे पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार मृत महिलेला धारदार शस्त्र व आगीत जाळून तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे। मात्र जे रुग्णालयाच्या अंतिम वैद्यकीय अहवालानुसारच खुनाचे गूढ अधिक स्पष्ट होणार आहे। मृत महिलेला संपूर्ण जाळण्यात आल्याने फक्त सांगाडा उरला आहे, त्यामुळे ओळख पटवण्यासाठी मृतदेह शवागारात राखून ठेवण्यात आला आहे। या अनोळखी महिलेच्या मृतदेहाबाबत कोणाला काही एक माहिती असल्यास त्यांनी कोणगाव पोलीस ठाण्याशी 0252228121 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी केले आहे। तन्मय सोहनी, स्वानंद मीडिया, भिवंडी। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।